वाह देखो यार बाहर का व्यू, स्पेशल आपके लिए हमने ट्राइपॉड लिया है और आपको बाहर का व्यू दिखा रहे हैं। आजू बाजू में मतलब लेफ्ट राइट साइड में देखो हर हरियाली हरियाली, जंगल ही जंगल है। और तर नमस्कार मंडळी, आपला नवीन ब्लॉग सुरू झालेला आहे. हा आहे 62वा ब्लॉग. तर 62 नाही, आय गेस 63वा ब्लॉग आहे. आणि ही आहे एंट्रन्स बाराचुकी वॉटरफॉल्सची. शिवसमुद्र फॉल्स समोर येते आणि त्याच्यावरून 13 किलोमीटर दूर आपला हा वॉटरफॉल येते. तर इथे जासाठी 2 रस्ते आहे. एक तर तुम्ही पूर्ण फिरून जाऊ शकता बाराचुकीसाठी, किंवा शिवसमुद्र फॉल्सपासून लेफ्ट घेऊन एक दुसरा रस्ता आहे, तिकडून पण तुम्ही जाऊ शकता. आणि जशी तुम्ही हा एंट्रन्स घेतला त्यानंतर नजारे वगैरे बघू शकता तुम्ही. इकडे तिकडे नुसतं शेत दिसतं आहे, किंवा झाडं वगैरे खूप चांगलं आहे. रोड खूप चांगला आहे. थोडंसं ऑफ रोड भेटते, मी तो शूट नाही केला, बट खूप चांगला आहे. आणि हा आपला पास करता करता आम्हाला भेटला एक ब्युटिफुलचा एक लेक. हा लेक व्ह्यू पण सेमच आहे, जो बारामुची आणि शिवसमुद्राला कनेक्टेड आहे. आणि आय गेस इथूनच पाणी जात असेल तर तिकडे. आणि खूप सुंदर लेक आहे. कोणी येऊन इथे विजिट नाही करत आहे. आमच्या गाडीशिवाय कोणताच गाडी इथे दिसत नाही आहे. भाई देखो क्या सही पेड़ लग रहे हैं यार, ऐसा लग रहा है कि हम पुराने ज़माने में आ गए हैं। क्या मज़ेदार पेड़ है, लंबे लंबे नारियल के पेड़। नारियल की नहीं है, नारे उसके किसकी है? सुपारी सुपारी नारळ दोन्ही मिक्स आहे इकडे, आणि इकडे घर आहे त्याच्यामध्ये. उनके ही खेत होंगे, शायद आगे नहीं जा सकते. बहुत बहुत सही लग रहा है, बहुत सही। उनको पूछना जीजू की है क्या करके. बाराचुक्की बाराचुक्की हे बघा मित्रांनो, समोर रस्ता बंद दिसत आहे. तेवढ्यातच मी जिजूंना म्हटलं की एकदा विचारून बघा की समोर रस्ता आहे की नाही आहे. त्यांनी सांगितलं, तर मग इथे थोडंसं रोडाचं काम सुरू आहे. मग तेवढ्यातच आम्ही समोर गेलो, तर मग आम्हाला माहिती पडलं हाच रस्ता आहे जो बाराचुकी वॉटरफॉलसाठी जातो आहे. पण हा थोडंसं ऑफ रोड पॅच आहे, म्हणून कोणी लोक रेफर नाही करत. आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता, पूर्णचे पूर्ण सुपाऱ्याचे झाडं किंवा नारळाचे झाडं, इवन सगळेच झाडं दिसत आहे आणि खूप हिरवळ आहे. तर मग जिजू बोलले की एकदा ट्रायपॉड काढून शूट करूनच घे. तर मग मी शूट करत आहे. हे बघा, आता मी लेफ्ट हँड साईडला मूव केलं, तर इथे लेफ्ट हँड साईडला पण त्यांचं ते हे आहे, रिव्हर आहे. आणि खूप चांगलं लोकेशन आहे. इथे आम्हाला असं वाटलं की थांबावं म्हणून, बट आम्ही याच्यासाठी नाही थांबलो, कारण इथे एंट्रन्स त्यांनी बंद केलेली आहे. मला वाटते तिथे यांचं काम सुरू आहे. कच्चा था क्योंकि वो अंडर कंस्ट्रक्शन था, उसमें सीवरेज पाइपलाइन डाल रहे थे। तो अभी हाँ पक्का मजबूत रास्ता आ गया है, डांबर का रोड लग गया है। उसके आगे भी ऐसा लग रहा है कि कच्चा रास्ता है, नहीं लग रहा है, शायद थोड़ा सा लग रहा है, दूर से लग रहा है नहीं लग रहा है शायद, लग रहा है, नहीं लग रहा है, जो भी है आप देख लो कैमरे में। तो ऐसा है, यहाँ से लाइट हाउसचं पण कंस्ट्रक्शन सुरू आहे. हाँ लाइट हाउस भी यहाँ पे बन रहा है। और बट कुल मिला के पीछे जो व्यू गया ना, तो भाई अल्टीमेट, तो ऐसा लग रहा कि हम अलग ही जमाने में आ गए हैं, ना इंसान की जात, ऐसा लग रहा था। मतलब ऐसा लग रहा था कि कोई वीडियो गेम में आ गए, पुरानी टाइप की वीडियो गेम। बहुत ही नज़ारेदार था। हवा चालू है. हाँ तो ऐसा है। और ये हम ट्राइपॉड लिया हुआ हमने, और इसको हमने फुल ओपन किया है। हम आपको ये व्यू ऐसा ड्रोन शॉट दिखा रहे हैं। मे बी ऐसा कवर हो, फील हो आए ब्लॉग में, वो तो बाद में पता चलेगा, बट हम अपनी तरफ से ट्राई कर रहे हैं कि ऐसा शॉट आना चाहिए। और आगे गाड़ी दिख रही है, तो मे बी लोग वहाँ से लोग जाते होंगे। मेन रास्ता वो होगा, बंद है, चालू है। तो वही हमने लंच भी कर लिया था, और फर्स्ट वाटरफॉल आने के बाद, और होममेड खाना था, हम बाहर से नहीं खाया। दर्शना ने सुबह सुबह 5 बजे उठकर ये अपना लंच वगैरह तैयार किया, लंच और ब्रेकफास्ट। धन्यवाद दर्शना, आपकी सर्विस के लिए हम आपके बहुत बहुत आभारी होंगे। रोज रोज बोलना है। हाँ तो रोज घूमने के लिए लेके जाना. हाँ रोज घूमने के लिए लेके जाना। तो अच्छा था भाई, घर का खाना साफ सुथरा, ना टेंशन ना कुछ। हाँ शाम को मे बी डिनर के लिए हमें
कोई रेस्टोरेंट ढाबे में ट्राई करना रहेगा। अगर जल्दी नहीं पहुंचे तो अदरवाइज घर पे ही खाएंगे खाना। जल्दी वैसे भी पहुंचेंगे नहीं जीजू, हाँ। क्योंकि और 1-2 लोकेशन है बच्चे अपने। ओके, तो ऐसा सौरभ बोल रहा है, तो देखते हैं क्या और होता इधर है। से जब अपन बेंगलोर वापस जाएंगे तब अपने को अराउंड 4 घंटे लगेंगे। तो मुश्किल लग रहा है फिर। हाँ, तो फिर बाहर ही खाना पड़ेगा। आज दर्शना की छुट्टी किचन से, वो दर्शना खुश होगी। फुल तरीके से थोड़ी ना छुट्टी है। सुबह का तो बना ही नहीं है ना मैंने। हाँ और ठीक अभी है। भी दलिया बाकी अपने पास, कच्चा चूड़ा है, अरे वो तो खाए नहीं, वो उधर जाके खाएंगे। बहुत कुछ है अभी अब पूरा एक बॉल दलिया है, 3.5 रोटी है, 3.5 360 डिग्री जैसा ऐसे मैं घुमा रहा हूँ। लोगों को इतना लगे पूरा भर के ककड़ी थी। ये देखो है डब्बा, ओके। पूरा ककड़ी का डब्बा। मैं उसको धीरे 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 करके खिला रही हूँ, मतलब उसके भी पेट थोड़ा ना कुछ तो जाता रहेगा ना। हाँ हाँ, पर धीरे धीरे खिलाना, एकदम से मत डाल देना। नहीं नहीं, एकदम से नहीं। अभी भी सुबह से खिला रही हूँ, अभी भी वो थोड़ा बच्चा ही है, वो मुंह से निकालने लगता है तो मैं स्टॉप कर देती हूँ। ओके। ये जुना पुनल खाना ताई किती जुना है। मंदिर के लिए ना वो। अरे मंदिर के लिए तो इधर से भी जा सकते ना, पर ऐसे लगता है बहुत राम पुराना है वो। सेतु वगैरह उस जमाने का था। पत्थर भी तो वही लगे ना। क्योंकि कुछ राजा महाराजा के टाइम का होगा वो। हम्म। हे बघा, आम्ही आता आतमध्ये आलो आहे 12 चुकी वॉटरफॉल आणि 40 रुपये त्यांनी एंट्री फीस घेतला, 40 रुपये. आणि तिथे जे शिवर्ण मुद्रामध्ये गेलो होतो ना, शिवर्ण समुद्र काहीतरी, तिथे नाही घेतलं त्यांनी एंट्री फीस वगैरे काहीच ना. आम्ही दुसऱ्या रस्त्यावरून आलो, तिथूनही नाही भेटली आम्हाला. पण आता या रस्त्यावरून आम्ही चाललो आहे तर तिथे त्यांनी 40 रुपये एंट्री फीस घेतली. आता कारसाठी घेतली, आता माहीत नाही. टू व्हीलर के लिए शायद 20 रुपये तो लेते होंगे हो. तो 20 रुपये वगैरे तरी ते टू व्हीलरसाठी वगैरे घेऊ शकते. बाकी तुम्ही एकदा हा रस्ता बघू शकता. हा हा, वा वा वा, अरे वा वा, जंगल आहे पूर्ण जंगल. फायनली पोचलो आहे 12 चुकी वॉटरफॉल. आणि तुम्हाला दाखवता आता लोकेशन कसं आहे, म्हणजे शिवना समुद्रापेक्षा पण चांगलं आहे. तर चला बघूया आपण. बढिया लोकेशन, आतापर्यंतचा बेस्ट वॉटरफॉल आहे हा. आम्ही जो बघितला होता ना त्याच्यापेक्षा चांगला वॉटरफॉल आहे. तुम्हाला खाली जाऊन दाखवतो कसं आहे तर. आणि आय गेस तिथे काहीतरी एंट्री फीज वगैरे पण दिली आहे. आता असाल तर नाही पाहिजे, पण खूप मोठा वॉटरफॉल आहे हा.